नाशिक. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. शहराच्या अंगाखांद्यावर धुकं पसरलं होतं. रस्त्यावरून वाहणाऱ्या गाड्या, शिट्ट्या, थेंबांचा टिपटिप आवाज, तो मन धकाधकीचा वेग आणि हवेतील कुंद गारवा एकमेकांत विरघळत होता. या शांत तरीही गजबजलेल्या वातावरणात एक वेगळीच गोष्ट आकार घेऊ लागली होती, जी अदृश्य आणि अकल्पनीय होती. हॉस्टेल क्रमांक 5, कृष्णकुंज कॉलेज ऑफ आर्ट्स. इथे राहायचा आदित्य देशमुख. मास कम्युनिकेशनच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी. पण तो फक्त विद्यार्थी नव्हता. त्याला कॅमेऱ्यातून जग पाहण्याची एक वेगळीच दृष्टी मिळाली होती. कॉलेज कॅम्पसमध्ये त्याला कॅम्पसचा बेस्ट फोटोग्राफर म्हणूनच ओळखलं जाई. साध्या वाटणाऱ्या क्षणातलं काहीतरी तो वेगळा टिपायचा. त्याच्या लेन्समधून जग जणू एका अज्ञात कॅनव्हास सारखं स्पष्ट व्हायचं. आदित्यला महागडे कॅमेरे किंवा स्टुडिओची गरज नव्हती. तो सर्वसामान्य गोष्टींमध्येही असामान्य फ्रेम्स पकडायचा. सकाळी चहाच्या टपरीवरचा वाफळता चहा, पावसात भिजलेल्या खिडकीतून दिसणारं दुसरं दृश्य किंवा रस्त्यावरील पाण्यात उलटलेलं आकाश. त्याच्या कॅमेऱ्यातून जणू प्रत्येक गोष्टीला एक वेगळं आयुष्य मिळत असे. त्याचं @frames by आदी हे इंस्टाग्राम पेज कॉलेजमध्येच नाही तर अनेक हौशी फोटोग्राफर्स मध्येही प्रसिद्ध होतं. त्याचे फॉलोअर्स त्याच्या नवीन पोस्टची वाट पाहत असत. शेवटच्या 3 महिन्यात कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू होणार होते. त्याला भविष्याची तयारी करायची होती, पण त्याआधी त्याला काही पैसे कमवायचे होते. शेवटच्या वर्षाला असल्यामुळे त्याला प्रोजेक्ट्स आणि स्वतःसाठी काही फोटोग्राफी गिअर अपग्रेड करायचे होते आणि स्वतःचा डोमेनही सुरू करायचा होता. यांसाठी त्याला पैशांची गरज होती. तो काहीतरी वेगळं शोधत होता, काहीतरी पार्ट टाइम काम ज्यामुळे त्याच्या अभ्यासात अडथळा येणार नाही, पण त्याला चांगलं उत्पन्न मिळेल. त्याच्या डोक्यात सतत नवनवीन कल्पना रुंजी घालत होत्या. त्याला एक अशी संधी हवी होती जिथे त्याची कला आणि कमाई एकत्र येऊ शकतील, जिथे त्याची कला त्याला आर्थिक स्थैर्य देईल. एका रात्री नेहमीप्रमाणे फोटोग्राफी रिलेटेड काहीतरी गुगलवर शोधत असताना आदित्यची नजरेस एक पोस्ट पडते. एक फोरम, visualtalks.in. रात्रीची शांतता भेदून त्या पोस्टचं टायटल उठून दिसत होतं. स्नॅप कॅश, फोटो टाका, पैसे कमवा, सिक्युअर, व्हेरीफाईड अँड लेजिट. हे पाहून त्याच्या मनात एक कुतूहल जाग झालं. त्याने उत्सुकतेने क्लिक केलं. पेज खूपच प्रोफेशनल दिसत होतं. फॉन्ट्स नीट, UI क्लीन आणि आकर्षक होतं. लिंक होती https://snapcash.pro/download. HTTPS सिक्युअर होतं. कोणतीही रेड फ्लॅग त्याला दिसली नाही. त्याने कमेंट स्क्रोल केल्या. अनेकांनी सकारात्मक अनुभव शेअर केले होते. कोणीतरी लिहिले होते, हे गुगल प्ले स्टोअरवर नाहीये, अजून क्लोज टेस्टिंग मध्ये आहे, पण लेजिट वाटतं. मी स्ट्रे डॉगचा फोटो टाकला आणि मला $200 मिळाले. आदित्यने ॲपबद्दल अधिक एक्सप्लोअर केलं. सगळ्या टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसी त्याने काळजीपूर्वक वाचल्या. त्यात कोणताही संशयास्पद किंवा स्पॅमी गोष्ट त्याला आढळली नाही. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. ट्राय करायला काय हरकत आहे? आदित्य स्वतःशीच पुटपुटला. त्याच्या मनात एक नवी आशा पल्लवित झाली होती. ही संधी त्याच्या हातातून निसटू नये असं त्याला वाटत होतं. दिलेल्या लिंकवरून आदित्यने स्नॅपकॅश इन्स्टॉल केलं. ॲप पहिल्याच नजरेत प्रभाव टाकणारं होतं. कमालीचं स्लीक आणि अचूकपणे डिझाईन केलेलं. UI मिनिमलिस्टिक ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये होतं. शुभ्र पार्श्वभूमीवर काळ्या फॉन्टमध्ये केवळ एकच वाक्य चमकत होतं. क्लिक करा, पैसे कमवा आणि फेमस व्हा. संपूर्ण ॲपमध्ये कुठेही अतिरिक्त ग्राफिक्स किंवा विचित्र पॉपअप्स नव्हते. एकदम प्रोफेशनल टच, जणू खरोखरच व्हेरीफाईड आणि सिक्युअर प्लॅटफॉर्म होतं ते. ॲप सुरू होता स्क्रीनवर एक डिस्क्रीट ॲनिमेशन आलं आणि वेलकम आदित्य संगीतासारखा टेक्स्ट झळकला. सोबत $50चं वेलकम बोनसही मिळालं. आदित्य क्षणभर विचारात पडला. हे खरंच इतकं सिमलेस आहे? त्याला विश्वास बसत नव्हता. पण बॅलन्स रिफ्रेश झालं आणि त्याला जाणवलं इट ॲक्च्युली वर्क्स. हे पाहून त्याचा आत्मविश्वास वाढला. पहिल्या दिवशी आदित्यने एका चहा टपरीवरचा वाफळता कप, सायकलच्या चाकावर साचलेलं पाणी, एक रस्त्यावरचा भटका कुत्रा आणि एका मंदिराच्या पायऱ्या असे फोटोज अपलोड केले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा बॅलन्स $240 होता. आदित्य आता जास्त फोकस करून अर्बन लाईफस्टाईल, अबस्ट्रॅक्ट शॅडोज, लोनली बेंचेस असे फोटो अपलोड करायला लागला. 7-8 दिवसांमध्येच त्याच्या स्नॅपकॅश अकाउंटवर $340 जमा झाले होते.
आदित्य आता स्नॅपकॅशवर रोज 1 ते 2 तास देऊन स्टडी इन्कम जनरेट करू लागला होता. त्याला लवकरच समजलं स्नॅपकॅश फक्त फोटो घेतल्यावर पैसे देत नव्हतं, ते फोटो कसे होते यावर सगळं ठरत होतं. बॅकग्राऊंड, ॲटमॉस्फिअर, लाइटिंग आणि क्वालिटी या सगळ्यांचा थेट परिणाम त्याच्या कमाईवर होत होता. जेवढा फोटो अधिक स्पष्ट आणि वेगळा आणि काहीतरी सांगणारा असेल तेवढे पैसे जास्त. स्नॅपकॅश केवळ फोटो नोंदवून घेत नव्हता, तो त्या क्षणातील हवा, भावना आणि विसंगती ओळखत होता. एका पावसाळी रात्री हॉस्टेलच्या मागच्या वळणावरून जाताना आदित्यने एक फोटो क्लिक केला होता. तो फोटो असा होता, मिस्ट कवर्ड लाईट खांबचा फोटो. त्यात पाणी साचलेलं, प्रकाश धुरकट, पार्श्वभूमी धुसर आणि त्यात चालत जाणारा एक एकटा माणूस. त्या फोटोसाठी त्याच्या अकाउंटवर 1,500 रुपये आले. त्याला समजलं इथे गोष्ट कॅमेराची नव्हे, दृष्टी कशी आहे त्याची परीक्षा होती. आदित्यला आता काही आठवडे झाले होते स्नॅपकॅश यूज करून. आदित्य आता हळूहळू ॲपमध्ये पूर्णपणे रमत चालला होता. फोटो अपलोड करणं त्याच्या सवयीचं झालं होतं आणि आता फोटो काढणं ही त्याची फक्त कला नव्हती, ते कमाईचं एक महत्त्वाचं साधन बनलं होतं. एके दिवशी रात्री उशिरा जेव्हा तो त्याच्या डेस्कवर अभ्यास करत बसला होता, तेवढ्यात स्नॅपकॅशकडून त्याला एक अनपेक्षित नोटिफिकेशन आलं. फोनची स्क्रीन उजळली आणि त्यावर एक पॉपअप झळकत होता. एक्सक्लुझिव्ह फीचर अनलॉक, 2000 रुपीज फॉर सिंगल सेल्फी. खाली 2 पर्याय दिले होते, लेटर किंवा ओके. त्या क्षणी आदित्यला फार विचार करायची गरज नव्हती. काही सेकंद तो नोटिफिकेशनच्या काळ्या पार्श्वभूमीकडे पाहत राहिला. मग त्याने हळूच ओकेवर क्लिक केलं. ॲपचं इंटरफेस बदललं आणि कॅमेरा सुरू झाला. पण हा नेहमीसारखा सेल्फी मोड नव्हता, तो फक्त रिव्हर्स लेन्स नव्हता. ते जणू काही आरशासमोरचं दृश्य होतं, पण थोडंसं जास्त स्पष्ट, जास्त खोल आणि थोडंसं जिवंत. आदित्यने शांतपणे आरशासमोर उभं राहत एक स्मित हास्य क्लिक केलं. क्लिक होता स्क्रीन फ्रीज झाली आणि एक ओळ झळकली, थँक्स फॉर शेअरिंग युअर प्रेझेन्स. तो काही क्षण त्या स्क्रीनकडे एकटक बघत राहिला. प्रेझेन्स? त्याला थोडं विचित्र वाटलं, पण काही सेकंदात त्याच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये जमा झाले. त्याला प्रचंड आनंद झाला. इतकं सोपं, असं म्हणत फोन ठेवून तो परत आपल्या अभ्यासाकडे वळाला. पण त्याच्या नकळत त्या फोटोमध्ये एक दुसरं अस्तित्व दिसू लागलं होतं, एक अशी छाया जी त्याच्या अस्तित्वातून हळूहळू आकार घेत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा फोन सतत व्हायब्रेट होत होता. व्हॉट्सअप ओपन करून पाहिलं तर कॉलेज ग्रुपवर खूप मेसेजेस आले होते. नाईस सेल्फी, भारी, छान केलंस भावा, हॅलोविनची तयारी वाटतं. तर काही जवळच्या मित्रांनी प्रायव्हेट मेसेजेस केले होते. ब्रो, जीएफ केलीस आणि सांगितलं पण नाहीस. पाठीमागे कोण आहे रे? लुक स्केरी दो. नाईट्स एडिटिंग, पण थोडं स्पुकी वाटतंय. त्याला काहीच समजले नाही. तोच त्याचं लक्ष प्रवीणच्या मेसेजकडे गेलं. प्रवीण त्याचा रूममेट होता, पण सध्या काही कामानिमित्त घरी गेला होता. आदित्यने प्रवीणचा मेसेज ओपन केला. त्याने आदित्यच्या इंस्टाग्राम प्रोफाईलचा स्क्रीनशॉट पाठवला होता आणि लिहिले होते, हे कोण आहे तुझ्या मागे? तो फोटो पाहून आदित्य क्षणभर थिजल्यासारखा झाला. तोच सेल्फी, तोच प्रेझेन्सवाला फोटो इंस्टाग्रामवर अपलोड झाला होता. आदित्य थेट इंस्टाग्रामवर गेला. अपलोड टायमिंग मध्यरात्रीचे 3:17 दाखवत होते. त्याला आठवलं त्यावेळेस तो गाढ झोपलेला होता. फोटो त्याने क्लिक केला होता, पण तो अपलोड केलाच नव्हता. त्याने फोटो इनलार्ज करून पाहिला. आपल्या चेहऱ्याकडे आदित्य बराच वेळ पाहत राहिला. मागे अभ्यासाचा टेबल, दिवा आणि एक धुसर आकृती. ती कोणीतरी स्त्री वाटत होती, पण चेहरा स्पष्ट आणि थोडा वितळलेला आणि थोडा वळालेला. त्याने मागे वळून आपल्या ॲक्च्युअल टेबलकडे पाहिले, पण तिथे सर्व काही नेहमीसारखं होतं. अचानक त्याचं लक्ष कोपऱ्यातल्या आरशाकडे गेलं. नॉर्मल दिसणारा आरसा आता थोडा वेगळा वाटत होता. जणू काही एक अदृश्य ऊर्जा सामावली होती. तोच हातातला फोनही आता हळूहळू गरम होऊ लागला होता, जणू तो काहीतरी वेगळं संकेत देत होता. त्याने पटकन इंस्टाग्रामवरून तो फोटो डिलीट केला. मग स्नॅपकॅश उघडून बघितलं. UI आता पूर्णपणे बदललेलं होतं. आता ते पूर्णपणे काळं दिसत होतं. त्यावर फक्त एकच वाक्य झळकत होतं, Once seen, it can never be unseen. आदित्यचे हातपाय गारठू लागले होते. जणू त्या स्क्रीनवरून एखादा थंड गोठवणारा वारा त्याच्या शरीरात उतरत होता. त्याने घाईघाईने पॉवर बटन दाबले, पुन्हा एकदा दाबले.
पण फोन शांत आणि निश्चित होता. स्क्रीनवरती छाया जशीच्या तशी स्थिर होती. टच कार्य करत होता, पण त्याच्या बोटाचे स्पर्श पृष्ठभागावरून नाहीसे होत होते. जणू स्क्रीनचं अस्तित्व फक्त पाहण्यासाठी होतं, स्पर्शासाठी नाही. फोन हँग झालेला नव्हता. UI परफेक्टली स्मूथ होतं, पण एक बेसावध अमानवी मन त्या स्क्रीन मागे सजीव असल्यासारखं वाटत होतं. जणू फोन बंद करणं हे आता आदित्यच्या हातात राहिले नव्हते. त्याने अखेर स्विच ऑफ करण्याचा निर्णय घेतला, पण स्क्रीन तशीच प्रकाशित राहिली, थंड, निर्विकार, जणू ती त्याला आव्हान देत होती. एका तासाभराने दडदडत्या काळजाने आदित्यने पुन्हा तो फोन ओपन केला. स्नॅपकॅश आपोआपच ओपन झालं होतं. कुठलाही लॉग इन नाही, कुठलाही प्रॉम्प्ट नाही, जणू काही घडलंच नव्हतं. कदाचित हे सगळं आधीच कुठेतरी लिहून ठेवलं होतं, त्याच्या नियतीचा भाग म्हणून. स्क्रीनवर डायरेक्ट एक नवा मेसेज दिसत होता. युअर सेल्फी अर्न 2000 रुपीज. युनिक ह्युमन प्रेझन्स डिटेक्टेड. वॉन्ट टू अनलॉक इसेन्स लेन्स. त्याचं डोकं फिरायला लागतं. ह्युमन प्रेझन्स? तो एकटाच होता ना? मग ही कोणती उपस्थिती होती? तो लगेच परत इंस्टाग्राम ओपन करतो. फोटो डिलीट झालेला असतो, पण स्टॅक्स मात्र राहतात. 246 व्ह्यू, 38 सेव्हज आणि 11 शेअर्स. शेअर कोणी केले, का केले आणि कोणाला? त्याच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ उठला. तो स्नॅपकॅशची अनइन्स्टॉल लिंक शोधायला लागतो, पण त्याला आठवते प्ले स्टोअरवर हे ॲपच नाहीये. ज्या फोरमवरचा ऐकून त्याने स्नॅपकॅट डाउनलोड केला होता, तो फोरम पुन्हा एकदा ओपन करायचा प्रयत्न करताच आदित्यच्या लक्षात येतं तो फोरम आता पूर्णपणे गायब झालाय. जणू तो कधी अस्तित्वातच नव्हता. काय करावं, कोणाकडून मदत घ्यावी, आदित्यला काहीच सुचत नव्हतं. घाबरलेला आदित्य थेट गुगलवर जाऊन स्नॅपकॅश अनइन्स्टॉल शोधतो. तेव्हाच त्याच्या नजरेस रेडिटवरचे काही जुने थ्रेड्स सापडतात. स्नॅपकॅशबद्दल लिहिलेले, पण यावेळी ते अगदीच वेगळे आणि जास्त गडद होते. तिथल्या कमेंट्समधील एक वाक्य आदित्यच्या नजरेस खिळतं. दे डोंट वॉन्ट युअर फोटोज, दे वॉन्ट युअर गेज. वन्स द लेन्स टर्न इनवर्ड, देअर इज नो टर्निंग बॅक. खाली आदित्यला अजून पोस्ट दिसतात, जणू एका अंधाऱ्या कोपऱ्यातून ओरडणाऱ्या आत्म्यांच्या शब्दात जणू. इट्स नॉट अ फोटो ॲप, इट्स अ डोअर. Uninstall is a myth. Go offline if you value your soul. It's feeding off something. My dreams aren't mine anymore. It wants out through me. एक वाक्य आदित्यच्या मनात खोलवर घुसत जातं. छातीत धडधड वाढू लागते. घशाला कोरड पडते. कोणतं भयान वास्तव त्याच्या समोर उभं येऊन ठाकलं होतं. तो तातडीने एक निर्णय घेतो. फॅक्टरी रिसेट करण्याचा. फोन रिस्टार्ट व्हायला सुरुवात होते. रिसीट सुरू होते. 3%, 7%, 12%. आदित्यच्या काळजाचा ठोका वाढू लागतो. 72%, 84% and 100%. आणि स्क्रीन ब्लॅकआउट होते. आणि थोड्या क्षणात मोबाईल पुन्हा सुरू होतो आणि वॉलपेपर पुन्हा लोड होतो. तोच सेल्फी, पण आता आदित्य गायब. फ्रेममध्ये फक्त एक रिकामी खोली. आरशासमोर कोणीतरी उभं होतं. ती आकृती आता एकदम स्पष्ट झाली होती. चेहरा डिस्टॉर्टेड आणि विकृत होता, पण पोश्चर आणि उभं राहायची स्टाईल एकदम आदित्यसारखी होती. त्या दिवसानंतर आदित्य कायमचा गायब झाला. त्याच्या रूममेटने सुद्धा खूप शोधायचा प्रयत्न केला. वॉर्डनने CCTV तपासले, कॉलेजमध्ये चौकशी झाली, पण आदित्य काहीच सापडला नाही. स्नॅपकॅश वापरताय? फोटो काढा, पैसे कमवा, पण सावध राहा. कधी कधी तुम्ही घेतलेल्या सेल्फीमधून कोणाचं तरी अस्तित्व जन्माला येऊ शकतं. तर मित्रांनो, ही होती आपली स्नॅपकॅश एक डिजिटल हॉरर स्टोरी. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अशाच प्रकारच्या कथा आवडत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. आणि आता आपल्या चॅनलला इंस्टाग्रामवरही तुम्ही फॉलो करू शकता. चला तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतंच.